नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन यशस्वीपणे वाटचाल करणारे आपल्या संवाद कट्ट्याच्या मुख्य अतिथी आहेत. एक ज्यांच्याकडे फायटिंग स्पिरिट आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, ज्या पेशानं डॉक्टर आहेत, आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्यांनी सलग 15 वर्ष ही धन्वंतरी म्हणून यशस्वीपणे सेवा रुजू केलेली आहे. एरंडोर परिसरामध्ये त्यांचं क्लिनिक आहे आणि त्या परिसरामध्ये रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली ठाकूर, की ज्या स्वतः कॅन्सर पीडित असूनही त्यावर यशस्वीपणे मात करून त्या जनजागृतीचं, लोकशिक्षणाचं, प्रबोधनाचं अत्यंत सकारात्मक आणि प्रबोधनाचं काम हे रचनात्मक स्वरूपाचं काम करत आहेत. तर अशा एका वीरांगणेशी, वॉरियरशी, खऱ्या अर्थानं फायटरशी आपण आपल्या या संवाद कट्ट्यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आजचा आपला एपिसोड क्रमांक आहे 191 आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे कॅन्सरशी 2 हात, यशस्वीपणे केली मात. तर झुंजार असलेल्या अशा डॉक्टर ठाकूर मॅडम आज आपल्या संवाद कट्ट्यावर आहेत. मॅडम, आपलं आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या सगळ्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. जसं की आपलं कॅन्सरशी 2 हात, यशस्वीपणे केली मात इथपर्यंत आपण येणारच आहोत. पण तत्पूर्वी एक धन्वंतरी म्हणून तुम्ही सगळ्या त्या पंचक्रोशीमध्ये चांगल्यापैकी तुमची ओळख निर्माण झालेली आहे, लौकिक निर्माण झालेला आहे. तुम्ही आधीपासूनच लोकशिक्षण आणि लोकप्रबोधनाचं काम तुमचे यजमान असलेले नरेंद्रजी ठाकूर, की ते स्वतःसुद्धा पेशाने डॉक्टर आहेत, हे असं सगळं चाललेलं आहे तुमचं. पण नेमकं कॅन्सरच का आणि त्याची सुरुवात कुठपासनं झाली हे जरा आमच्या या सगळ्या ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना, जे मोठ्या संख्येने आज अगदी उत्सुकतेने या टॉपिककडे आणि आपल्याकडे बघतायत, तर प्रबोधनाकडे आपण वळणारच आहोत. तुम्ही त्यांना रचनात्मक स्वरूपाचा संदेश पण देणार आहात, उपचार पद्धती पण तुम्ही सांगणार आहात. हे सगळं आपल्या चर्चेच्या दरम्यान होत राहील. पण प्रबोधनाकडे कसं वळलात आणि त्यानंतर मग आपण 2021 साली तुम्हाला जो ब्रेस्ट कॅन्सर झाला त्याच्याशी तुम्ही निकरानं, निर्धारानं आणि अत्यंत जिद्दीनं त्याला तुम्ही सामोरे गेलात, त्याच्यावर मात केली. तर त्याच्याकडे आपण जाणार आहोत. पण ही सुरुवात आपण कशी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे ठाकूर पती पत्नी जे आहेत ते जळगावहून त्यांच्या मूळ गावी म्हणजे एरंडोलला, म्हणजे नॉर्मली काय होतं की शहराकडे सगळी मंडळी येतात, चांगला म्हणजे पैसा मिळेल, नेम फेम हे सगळं मिळेल असं म्हणून ते शहराकडे वळतात. पण हे डॉक्टर्स शहराकडनं एरंडोलसारख्या ग्रामीण भागामध्ये तिकडे प्रॅक्टिस करायला गेलेत आणि तिकडे त्यांची सेवा ते गेल्या 15 ते 20 वर्षापासून देत आहेत. तर हा एक दृष्टिकोन जो आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. काय सांगाल मॅडम आपण? सर, कॅन्सरच का हा प्रश्न तुम्ही छान विचारलात मला. बर. तर त्याच्यासाठी मी असं सांगेल की माझं शिक्षण हे मुंबईला झालं सर. तशी मी पूर्ण म्हणजे शहरात राहिलेली मुलगी. पण लग्नानंतर आणि एज्युकेशन नंतर जेव्हा आमचं करिअर सुरू झालं असं आम्ही म्हणू, तेव्हा आमच्या दोघांचं विजन एकच होतं, म्हणजे माझे मिस्टर नरेंद्र ठाकूर आणि मी, की आपण आपल्या गावासाठी काहीतरी करायला हवं. आणि त्याचबरोबर की उपेक्षित घटक जो आहे, आणि सगळ्यात उपेक्षित घटक जर आज बघितलं तर महिला हा एक, आणि त्यातल्या त्यात ग्रामीण महिला हा सगळ्यात एक उपेक्षित घटक आहे. आणि त्या घटकासाठी आपण काहीतरी करावं. आणि आज आपण स्वतः एक स्त्री आहोत, तर स्त्रियांसाठी आपल्याकडनं काहीतरी व्हावं या उद्देशाने आम्ही म्हणजे मागच्या 15 वर्षापासून एरंडोली येथे सोनोग्राफी सेंटर चालू केलं. वास्तविक आधी मी इथे CT आणि MRI वर काम करायचे. पण महिलांना आवश्यक असलेलं, म्हणजे मी देऊ शकत असलेलं आणि महिलांना आवश्यक असलेलं जे काही मी देऊ शकणार होते त्याच्यासाठी आम्ही एरंडोलला चालू केलं. ते चालू केल्यानंतर असं लक्षात आलं की आरोग्याबद्दल
महिलांमध्ये जनजागृती करणं हे इतकं आवश्यक आहे आणि त्या ग्रामीण महिलांमध्ये जनजागृतीची आज इतकी गरज आहे की कारण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माहिती नाही आहेत. म्हणजे कॅन्सरच म्हणून नाही, पण मी बाकी पण विषय म्हणजे महिलांचं आरोग्य असेल, ॲनिमिया असेल किंवा या विषयांवर सुद्धा मी वारंवार महिलांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या कार्यक्रम आम्ही जे घेतो गावामध्ये ते करतो. आणि असं लक्षात आलं की मी स्वतः रेडिओलॉजिस्ट असल्यामुळे आणि सर आमचं जे ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिससाठीचं जे जळगाव जिल्ह्यामधलं सेंटर जे होतं ते सगळ्यात पहिलं सेंटर हे सर माझं होतं. मी आणि डॉक्टर सोनाली जैन यांनी ब्रेस्ट कॅन्सरचं सगळ्यात पहिलं मॅमोग्राफी सेंटर आम्ही चालू केलं. आणि मग मला असं वाटायला लागलं फक्त इथेच जळगावलाच का, म्हणजे महिला जळगावपर्यंत येऊ शकत नाहीत. आणि मग कॅन्सर हा जो वाढत चाललेला हे आहे, म्हणजे आज आपण बघतो की जवळजवळ म्हणजे 1,00,000 महिला दरवर्षी कॅन्सरनी, ब्रेस्ट कॅन्सरनी पीडित होतात. तर हा जो वाढलेला कॅन्सर आहे तर तो आपण महिलांपर्यंत जनजागृती करणं खूप आवश्यक आहे. आणि त्या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे मला ते सोपं गेलं आणि म्हणून मी हा कॅन्सर हा विषय निवडला असं मला वाटतं. मॅडम, आपण म्हणालात की चूल आणि मूल महिला त्या विळख्यात सापडतात आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं अजाणतेपणे, कारण त्या समर्पित असतात, त्यांच्यावर अख्खं कुटुंब अवलंबून असतं, त्यामुळे आरोग्यविषयक त्या उदासीन असतात असं आपण म्हणूया. तुम्ही जी पूर्वपीठिका सांगितली खूपच रचनात्मक आणि चांगल्या स्वरूपाचं काम आपण 2021 पूर्वी करत होतात आणि आता तर मोठ्या जिद्दीनं ह्या सगळ्या गोष्टीला अतिशय समर्पित भावनेने त्याच्याकडे बघून काम करत आहे. तर कॅन्सर म्हणल्यानंतर मुळातच भीती हा विषय येतोच. म्हणजे आपण म्हणतो की डर से मत डरो क्योंकि डर के आगे जीत है. तुम्ही संघर्षाने 2 हात केले, सामना केला, ब्रेस्ट कॅन्सरशी मात केली आणि ती लढाई तुम्ही जिद्दीने जिंकलेला आहात. तर एकूण प्रमाण तुम्ही मगाशी म्हटलात की 1,00,000 साधारणतः महिलांचं दरवर्षी असतं. आणि मेमोग्राफी हा आपण ते काय, ते मेमोग्राफी म्हणजे नेमकी ती कशी उपचार पद्धती किंवा ती अशी काय टेस्ट वगैरे आहे का? हो सर, नेमकी आपल्या जरा सांगा ना. एक्सरेची टेस्ट आहे. बरं. ऍक्च्युली कसं आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं जे वाढतं प्रमाण आहे ते पाहता आज या सगळ्याच गोष्टींची म्हणजे मी खाली नमूद केलेल्या टेस्ट जशा की स्वतपासणी आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मॅमोग्राफी. मॅमोग्राफी ह्या 2 ते 3 प्रकारच्या असतात सर मॅमोग्राफी. त्याच्यामध्ये एक्सरे मॅमोग्राफी एक असते, एक सोनो मॅमोग्राफी असते आणि MRI मॅमोग्राफी पण असते. आणि बाकीच्या काही तपासण्या असतात ज्याच्यामध्ये CT स्कॅन आहे, एक्सरे आहे किंवा ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. हे सपोर्टिंग तपासण्या आहेत. पण ब्रेस्ट कॅन्सरसाठी लागणाऱ्या ज्या तपासण्या आहेत या प्रामुख्याने महत्त्वाच्या ह्या 4 तपासण्या आहेत. तर त्याच्यामध्ये कसं असतं सर की स्वतपासणी ही जरी 100% निदानात्मक तपासणी जरी नसली तरी आज आपण जे बघतो की आर्थिकदृष्ट्या आपण खूप मागासलेले आहेत त्या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात ग्रामीण महिला यांच्याकडे पैसा नसतो स्वतःच्या आरोग्याकडे वर खर्च करायला. तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर हा एकमेव कॅन्सर असा मी म्हणेल की जो कॅन्सर आपण जर स्वतपासणी करून म्हणजे रेग्युलरली स्वतपासणी जर आपण केली ब्रेस्टची तर तो आपण नक्कीच लवकर डायग्नोस करू शकू. त्याचप्रमाणे एक्सरे मॅमोग्राफी आहे. आता एक्सरे मॅमोग्राफी पण मग कुणी करावी, कशी करावी आणि कधी करावी हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतो. तर मॅमोग्राफी ही साधारण आजकाल असं झालं आहे की आधी हे होतं की 40 ते 50 वर्षानंतर कॅन्सर होतो, म्हणजे हे असं होतं, म्हणजे तो ओल्ड एज होता. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. कॅन्सरचं वय कमी झालं आहे असं मी म्हणेन. म्हणजे ते अगदीच 25-30 वर्षापासूनच मुलींमध्ये कॅन्सर किंवा मग सगळ्याच घटकांमध्ये कॅन्सर हा वाढलेला आहे. तर त्याच्यासाठी डायरेक्टली इन्व्हेस्टिगेशनकडे जाण्याच्या आधी मी थोडंसं असं सांगू इच्छिते की आज आपण महिलांवर कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रामुख्याने महिलांमधील कॅन्सरबद्दलच जर बोलत आहोत तर महिलांमध्ये जे कॅन्सर होतात ते प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर, गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर आणि आतड्यांचा कॅन्सर हे 4 प्रमुख कॅन्सर आहेत. आणि त्यातला जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर 100पैकी 23% कॅन्सर हे ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत. म्हणजे इतकं जास्ती प्रमाण आज ब्रेस्ट कॅन्सरचं आहे सर.
आणि त्याचे कारणं जे आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कसं की आपलं जे बदलती जीवनशैली आहे, त्याच्यानंतर वेस्टर्नायझेशन म्हणजे अंधानुकरण जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आज आपण बघितलेलं आहे की शहरातील तरुण पिढीमध्ये, मुलींमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये फॅशन समजली जाते, धूम्रपान आणि मद्यपान याला फॅशन समजली जाते. त्याचप्रमाणे शहरातली किंवा आज महिला घर सोडून बाहेर कामाला जेव्हा जाते तेव्हा तिला म्हणजे दोन्हीकडचं टेन्शन असतं, म्हणजे घर पण तिला सांभाळायचं असतं, बाहेरचं पण तिला करायचं असतं. त्याच्यामुळे तिचे जे स्ट्रेस लेवल्स वाढलेले आहेत ते प्रचंड प्रमाणात स्ट्रेस लेवल्स वाढलेले आहेत. आणि आपलं सराउंडिंगचं पोल्युशन याचं सुद्धा एक प्रामुख्याने जे कारण आहे ब्रेस्ट कॅन्सर वाढण्याचं, ते ही सगळी कारणं आहेत. आणि ब्रेस्ट कॅन्सर हा एकमेव कॅन्सर असा आहे की जो आपण स्वतः लवकर डायग्नोज करू शकतो. तर त्याच्यासाठी मग तो कसा डायग्नोज करायचा, किंवा त्याचे आता तुम्ही म्हणाल म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग तो कसा ओळखायचा, किंवा मग प्रत्येक गाठ ही ब्रेस्टमधली कॅन्सरच असते का? तर असं नाही. ब्रेस्टमध्ये बऱ्याच गाठी असतात. त्याच्यामध्ये दुखणाऱ्या गाठी आणि न दुखणाऱ्या गाठी असं 2 प्रकार करता येतो आपल्याला. दुखणाऱ्या ज्या गाठी असतात त्या ॲप्सेस म्हणतो आपण त्याला, किंवा मग हार्मोन्समुळे झालेले फायब्रोसिस्टिक चेंजेस किंवा फायब्रोॲडेनोसिस आपण म्हणू शकतो त्याला. तर अशा 2-4 गाठी ज्या असतात किंवा फायब्रोॲडेनोमा ते पण कधी कधी दुखतात. तर अशा दुखणाऱ्या गाठी असतात. आणि न दुखणारी जी गाठ असते ती जनरली म्हणजे आपण सांगू की 80 ते 90% ही कॅन्सरची, म्हणजे कॅन्सरची गाठ ही जनरली न दुखणारी गाठ जी असते ती कॅन्सरची असते. आता खूप लहान गाठी आपल्याला लक्षात येत नाही. साधारण बऱ्याचदा असं लक्षात आलं आहे की जेव्हा 4 सेंटीमीटरपेक्षा मोठी गाठ होते त्यावेळेला त्या महिला ती नोटीस करतात, म्हणजे त्यांना ती लक्षात येते आणि त्यावेळेला त्या डॉक्टरांकडे जातात. तर त्याच्यामध्ये आता ब्रेस्ट कॅन्सरची गाठ कशी ओळखावी किंवा त्याचे साईन्स आणि सिम्पटम्स म्हणजे कशा पद्धतीने ती असते ते मी थोडंसं सांगू इच्छिते इथे. तर त्याच्यामध्ये गाठ किंवा हार्डनेस, ब्रेस्टमध्ये झालेले बदल, दोन्ही ब्रेस्टमध्ये झालेले जे बदल आहेत ते ओळखता आले पाहिजेत. त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी कडकपणा लागणे, एखाद्या ठिकाणी गाठ लागणे, त्याच्यानंतर हे अर्ली जे हे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कडकपणा किंवा गाठ लागणं हे सुरुवातीचे सिम्पटम्स म्हणजे सायन्स आहेत. आणि जसं जसं तो वाढत जातो तसा निप्पलमधून रक्तस्राव होणे, निप्पल आतमध्ये खेचल्या जाणे, स्किनला खळगी पडणे किंवा स्किन संत्र्याच्या सालीसारखी होणे, रेडनेस येणे, हे जे प्रकार, किंवा मग काखेमध्ये गाठी वाढणे, या सगळे जे आहेत ते ब्रेस्ट कॅन्सरचे सायन्स सिम्पटम्स आहेत. तर त्याच्याकडे पण आपलं लक्ष वेधणं खूप आवश्यक आहे. आता झालं हे की म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय आणि त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स काय. मग आता हे डायग्नोज कसं करायचं, तर डायग्नोज कसं करायचं याच्यासाठी मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की स्वतपासणी, त्याच्यानंतर एक्सरे मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी आणि MRI मॅमोग्राफी. तर स्वतपासणी याचं मी सर गेल्या जवळजवळ 10 ते 15 वर्ष अवेअरनेस करत आहे. त्याच्यासाठी मी एक पोस्टर बनवलेलं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी मला ते प्रोजेक्टर आणि हे सगळं घेऊन किंवा म्हणजे मी जिथे जाते तिथे लाईटसुद्धा अवेलेबल असेल की नाही हा प्रश्न असतो सर. म्हणजे ग्रामीण भागात आपलं काम जास्त, भागातच मी हे कार्य करत असल्यामुळे तर मी पोस्टर घेऊन जाते आणि ते पोस्टर लावून त्याच्यावर इमेजेस केलेले आहेत आणि त्या इमेजेसवरून मी त्या महिलांना तेच सांगत असते की कशा पद्धतीने स्वतपासणी करायची. स्वतपासणी ही 100% निदानात्मक जरी नसली सर तरी मी म्हणेल की आपल्या देशामध्ये स्वतपासणी हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करण्याचा. कारण आपण बघतो की आर्थिक चणचण ही खूपच प्रमाणात ग्रामीण भागात ती खरंच आणि संकोच असतो, साक्षरता नसते फारशी, म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, त्याच्यानंतर अपुरी आणि म्हणजे आरोग्य सेवा जी म्हणू आपण म्हणजे सदोष, अपुरी आणि सदोष आरोग्य सेवा किंवा सर साक्षरताच नाही आहे आज. म्हणजे बऱ्याच महिला वाचता लिहिता येत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना नॉलेज मिळणं कठीण होऊन जातं किंवा एखादी माहिती मिळणं किंवा वाचणं त्या स्वतः. आणि या म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा मग या महिलांचं जे आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो, ह्या गोष्टी महिला लपवतात कारण ह्या गोष्टी ओपनली त्या बोलू शकत नाहीत. आज जरी आपण ते शहरी भागात पुढारलेलो असलो तरी ग्रामीण भागात मध्ये जातो
तेव्हा मी बघते की महिला म्हणजे इवन मी एक स्त्री असून म्हणजे स्त्री डॉक्टर असून सुद्धा मला सांगायला त्या लाजतात. तर याच्यामुळे तो हे सगळं प्रमाण हे आहे. तर आता आपण बोलूयात की स्वतपासणी म्हणजे मी ते तुम्हाला सांगितलंच. त्याच्यासोबत सर हे मी पॅम्पलेट पण देते त्यांना. तर या पॅम्पलेटमध्ये मराठीमध्ये सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, तो कसा ओळखावा, त्याचं प्रमाण किती आणि स्वतपासणी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे सर. त्याच्यामध्ये इमेजेस दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्वतपासणी म्हणजे ह्या महिलांना वाचता याव्यात किंवा मग त्यांची मुलगी असेल जी सुशिक्षित आहे त्यांनी त्यांना वाचून दाखवावं किंवा मग ह्या बघून म्हणजे नाही कळालं माझ्या ह्याच्यावर तर हे. तर मग मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे पॅम्पलेट सुद्धा वाटत असते सर. म्हणजे लेक्चर प्लस हे असं चांगलं काम आहे. कारण एक इमेज एक पिक्चर फार मोठं काम करू शकतं. प्रत्येक ठिकाणीच काही स्लाइड्स तुम्हाला दाखवता येतील, प्रोजेक्टर नेता येईल वगैरे वगैरे, असं शक्य नाही. आणि काही ठिकाणी विजेचा लपंडाव असतो बऱ्याच वेळेला. काही ठिकाणी गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की भाषा कळण्यामध्ये सुद्धा हे असतो. म्हणजे काही लोक आयरणी बोलणारे असतात तर त्यांना मराठी तितकी कळत नाही किंवा ते काय विचारतात हे मला तेवढं कळत नाही. लँग्वेज बॅरियर. त्याच्यामुळे हे पोस्टर्स जे आहेत ते फार कामात येतात असं माझा म्हणजे अनुभव आहे इतक्या दिवसांचा. आता दुसरी जी तपासणी म्हणतो सर ती एक्सरे मॅमोग्राफी असते. तर एक्सरे मॅमोग्राफीमध्ये आपण एक्सरे काढतो दोन्ही ब्रेस्टचे आणि ती साधारण म्हणजे आता जवळजवळ म्हणजे 15 वर्षापूर्वी फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही आणलेला पहिला प्रोजेक्ट होता सर तो, मी आणि डॉक्टर सोनाली जैन मॅडमनी. आता बरेचसे झाले आहेत, आता अवेअरनेस पण वाढला आहे. त्याच्यासोबतच सोनोमॅमोग्राफी पण केली जाते आणि त्यांचा एकत्रित निर्णय दिला जातो रिपोर्टमध्ये. आणि काही वेळेला जेव्हा खूप अर्ली डायग्नोसिस करावं लागतं ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणजे आपल्याला एखाद्या म्हणजे अनुवंशिकता ज्यांच्यामध्ये असेल तर त्यांच्यामध्ये कधी कधी जेव्हा खूप म्हणजे हाताला न लागणारी गाठ जर शोधायची असेल तर MRI मॅमोग्राफी ही तपासणी पण करून घेणं आवश्यक असतं. बरं मग कसं आहे आपण ग्रामीण भागातल्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं आणि तुमचं त्याच्यात कामच आहे तर आर्थिक चणचण हा भागच असतो आणि तुम्ही सवलतीच्या दरात मला वाटतं हे क्लिनिक सोनोग्राफी हे सेंटर चालवत आहे. खूप छान काम आहे. बरं मग कॅन्सर हा संसर्गजन्य असतो त्याच्याबद्दल बरेचसे अपसमज आहेत आणि मुख्य म्हणजे गैरसमजच जास्त आहे. हां, अनुवंशिकता आहे, नंतर संसर्गजन्य ते कॅन्सर वगैरे असतो. तर काय सांगाल याच्यात सर? कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जर बोलायचं म्हटलं तर हा 5 ते 10% कॅन्सर अनुवंशिक आहे सर. बरं. आणि बाकी उरलेल्या याच्यामध्ये तो कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो. आता 5 ते 10% जे अनुवंशिक कॅन्सर ज्याला म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये कसं असतं की ज्या महिलेच्या आईला किंवा बहिणीला किंवा मग मावशीला कॅन्सर झालेला असेल, पण आता असंही म्हणतात की वडिलांच्या आईला किंवा वडिलांच्या मावशीला पण झालेला असेल, कारण दोन्हीकडनं आपल्याला जीन्स येत असतात, तर ते झालेलं असेल तर त्या महिलांमध्ये म्हणजे त्या महिला या 5 ते 10% हे होतात. त्याच्यासाठी सर ब्राका टेस्ट म्हणून एक टेस्ट असते. तर ज्यांच्याकडे हिस्ट्री आहे, अशी हिस्ट्री आहे की ज्यांच्या आईला आहे, मावशीला आहे, बहिणीला आहे की वडिलांच्या आईला आहे किंवा वडिलांच्या मावशीला झालेला आहे, तर अशांनी काय करायचं आहे की साधारण 25व्या वर्षी ही ब्राका टेस्ट करून घेणं आवश्यक असतं. तर ही जी आहे ती जीन्सची टेस्ट असते सर. बरं. तर ती BRCA1 आणि BRCA2 अशा 2 टेस्ट असतात. त्या जर पॉझिटिव्ह आल्या तर अशा महिलांनी साधारण 25 ते 30 वर्षापासूनच दरवर्षी मॅमोग्राफी करून घेणं म्हणजे स्क्रीनिंग मॅमोग्राफी. मॅमोग्राफीचे 2 आपण हे करतो, एक स्क्रीनिंग मॅमोग्राफी आणि एक डायग्नोस्टिक मॅमोग्राफी. तर स्क्रीनिंग मॅमोग्राफी जे असतं ना की जी म्हणजे ज्या हाय रिस्क पेशंट आहेत किंवा ज्या 30-40 नंतर पेशंट आहेत त्यांना आपण सजेस्ट करतो की तुम्ही स्क्रीनिंग म्हणजे दरवर्षी मॅमोग्राफी करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय होतं की हाताला न लागणाऱ्या गाठी किंवा ज्यांचे सिम्पटम्स आले नाही आहेत म्हणजे ज्यांचे रोगाचे वेगवेगळे सायन्स आलेले नाही आहेत अशा गाठी आपण लवकर पिकअप करू शकतो. आणि कॅन्सरबद्दल मी परत लोकांमध्ये ही जनजागृती करायचा प्रयत्न करते. जर तुम्ही कॅन्सरला लवकर डिटेक्ट करू शकला तर तुम्ही कॅन्सरमुक्त होऊ शकता. नक्कीच त्याच्यावर मात करू शकतात. हे आणि मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर आहे मित्रांनो. मॅडमने ज्या निकराने, ज्या जिद्दीने, निर्धाराने ह्या दुर्धर अशा व्याधीला त्या सामोऱ्या गेलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या अनुभवातनं
ग्रामीण भागातल्या स्त्रियांना खऱ्या अर्थाने त्यांचं प्रबोधन करतायत. बरं मॅडम, मग स्त्रियांमध्ये अशी पण वंदता आहे किंवा चर्चा आहे की गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे हा स्तनांचा कॅन्सर किंवा याचं प्रमाण वाढलंय, असं काही असतं खरं? नाही सर, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी आधीचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडंसं देऊ इच्छिते. त्याच्यामध्ये सर हा संसर्गजन्य नाहीये. कॅन्सर हा संसर्गजन्य नाहीये, तो एकाकडून दुसऱ्याला होत नाही. बरं. आणि सर आता तो दुसरा जो फक्त ते अनुवंशिकतेचा एक भाग आहे. आणि बाकी ते सोडलं तर मग बाकी म्हणजे ज्यांच्यामध्ये BRCA1 किंवा BRCA2 पॉझिटिव्ह येते त्यांच्यामध्ये तिप्पट किंवा चौपट रेट जास्ती असतो नॉर्मल स्त्रियांपेक्षा. कॅन्सर होण्याचा धोका जो असतो तो तिप्पट किंवा चौपट असतो. बरं. हे झालं. त्याच्यानंतर सर दुसरी गोष्ट की गर्भनिरोधक गोळ्यामुळे कॅन्सर होत नाही, म्हणजे हा गैरसमज आहे. पण रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर ज्या आपण हार्मोन थेरपीज घेतो त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो, नक्कीच वाढतो. बरं. पण बाकी गर्भनिरोधक गोळ्यांमुळे कॅन्सरचा धोका वाढत नाही किंवा त्यांनी कॅन्सर होत नाही. नक्कीच, म्हणजे मॅडमने जे आत्ता सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे हा गैरसमज दूर व्हायला मदत नक्की होणार आहे. बरं, मग हे सगळं रचनात्मक स्वरूपाचं काम करत असताना असं कुठं तुमच्या अनुभवास आलेलं आहे का की लास्ट स्टेजचा कॅन्सर आणि अर्ली स्टेजचा कॅन्सर हा क्युअर झालेला आहे किंवा ह्या प्रबोधनातनं अगोदरच तो तिसऱ्या चौथ्या स्टेजचा कॅन्सर होण्यापासून हे लोक परावृत्त झाले किंवा त्याच्यापासून ते दूर गेलेले आहेत? नक्कीच क्युअर झालेले आहेत, असं काही आहे? हो, आलेलं आहे. काही केसेस असतील? हो, केसेस आहेतच. आणि सर जेव्हा मी हे प्रबोधन करते त्याच्यानंतर काय झालेलं आहे की महिलांमध्ये जी जागृती निर्माण झाली याच्याबद्दल, त्याच्यामध्ये कसं आहे सर की बऱ्याच महिला आज स्वतपासणी करून जर त्यांना काही बदल जाणवले, म्हणजे स्वतपासणी केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना सांगते की तुमच्या स्तनांमध्ये जर तुम्हाला काही बदल आढळले तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही असं ते लपवायचं नाही आहे. दुसरी गोष्ट बुवाबाजी किंवा मग देवाला हे करू, देवाला ते करू किंवा मग उपवास करू हा प्रकार करायचा नाही आहे. तुम्हाला जर गाठ आढळली किंवा स्तनांबद्दल किंवा मग गर्भपिशवीच्या कोणत्याही म्हणजे तुम्हाला जर सिम्पटम्स असले तर सर्वात आधी तुम्ही डॉक्टरांना भेटायचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. तर असं मी जेव्हा अवेअरनेस करते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आता या 10-15 वर्षामध्ये सर आता जे मॅमोग्राफी करून घेण्याचं प्रमाण माझ्याकडे वाढलेलं आहे ते प्रचंड वाढलेलं आहे सर. म्हणजे स्त्रिया येतात आणि सांगतात मॅडम आम्ही तुमचं लेक्चर ऐकलं आणि त्याच्यानंतर मग आता मला हे जाणवलं तर मला जी भीती वाटली त्याच्यासाठी मग मी मॅमोग्राफी करायला आलेली आहे. बरं. आणि बरेच पेशंट्स पण आहेत सर जे की ज्यांचं लवकर डायग्नोसिस झालं आणि जे चांगल्या पद्धतीने याच्यातून बाहेर आले. आणि एक गोष्ट मी खूपदा सांगते सर की जे मी दिलं त्याचं पॉझिटिव्ह इफेक्ट मला मिळाला. म्हणजे मी जे सेल्फ एक्झामिनेशनचं अवेअरनेस इतके वर्ष करत होते तीच एक्झामिनेशन मी करत असल्यामुळे माझा कॅन्सर सर मला पहिल्या स्टेजमध्ये सापडला, नाहीतर तो अशक्य होता. म्हणजे हाताला न लागणारी गाठ होती ती आणि ती फक्त स्तनांमध्ये 2 म्हणजे पाळीच्या आधी आणि पाळीच्या नंतर तो बदल तसाच राहिला. म्हणून मी लवकरात लवकर विचार केला की नाही आपण याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. म्हणून मी एक्सरे, मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी केलं सर. आणि जेव्हा मला एक्सरे आणि सोनोमॅमोग्राफीवर असं वाटलं की ही कॅन्सरची गाठ असू शकते तेव्हा लगेच सर मी त्याची बायोप्सी केली. म्हणजे जर एखादी कॅन्सरची गाठ वाटत असेल किंवा संशयास्पद असेल किंवा एखादी साधी पण गाठ आहे पण त्याच्यामध्ये जर डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टरांना संशयास्पद वाटत असेल तर साधी पण गाठ ही बायोप्सी करून घेणं, FNAC किंवा बायोप्सी हे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग मी लगेचच ते केलं आणि त्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर म्हणजे मला जेव्हा वाटलं त्याच्यानंतर 10व्या दिवशी सर मी ऑपरेट झालेली होते. वा, खरंच म्हणजे ते तुम्ही जे रुग्णसेवा समर्पित भावनेने केली आणि ते जनजागरण करत असताना जे तुम्ही लोकांना शिक्षित करत गेलात ते त्याच्यामुळे तुम्हाला लवकर ते अर्ली स्टेजला डिटेक्ट झालं, लक्षात आलं आणि त्या पद्धतीने मग तुम्ही पुढे ते क्युअर होण्याच्या दिशेने तुमचा प्रवास झाला आणि तुम्ही कॅन्सरमुक्त झाला. खूप छान, म्हणजे अतिशय प्रेरणादायी, इन्स्पायरिंग
आणि आदर्शव्रत अशी सगळी तुमची वाटचाल आहे. म्हणजे मी बऱ्याचदा संघर्ष यात्राच म्हटली पाहिजे. नक्की नाही का? म्हणजे मी बऱ्याचदा हे सांगते की आधी जे मी सांगायचे ते मी माझं फक्त नॉलेज सांगायचे, म्हणजे माझा जो अभ्यास होता मी तो लोकांपुढे ठेवत होते. पण आता जे मी लोकांसमोर उभं राहते ना सर, तो माझा अनुभव घेऊन उभं राहते. आणि जेव्हा लोक पाहतात माझ्याकडे तेव्हा म्हणजे ते त्यांच्यासाठी एक हे असतं की नाही, कॅन्सर हा बरा होऊ शकतो आणि त्याच्यातून आपण बाहेर पडून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हे एक उदाहरण म्हणून मूर्तिमंत उदाहरण त्यांच्यासमोर. म्हणजे हा बदल आधीच्या याच्यामध्ये आणि आत्ताच्या जे मी जनजागृती करते त्याच्यामध्ये झालेला मला जाणवतो. बरोबर आहे. त्या फेजमधनं तुम्ही गेलेला आहात या सगळ्या, आणि त्यामुळे त्यांना तुम्ही जास्त जवळचे वाटतात इतर कोणीतरी सांगण्यापेक्षा. नाही का? नुसतं नॉलेज तुम्ही सांगणं, एक्सपिरियन्स शेअरिंग जे आहे, वा, ते जास्त इफेक्टिव्ह होतं असं मला आता रिझल्ट ओरिएंटेड. नक्की 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 नक्की. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही करत असलेल्या या कामाची दखल शासनानं सुद्धा घेतलेली आहे. आणि त्याच्या अगोदर मी ते पुरस्कारांकडे येणारच आहे. आपल्याला खूप चांगल्यापैकी सन्मानसुद्धा, प्रतिष्ठेचे, मानाचे असे मिळालेले आहेत. पण वर्तमानपत्रामध्ये आपण जे उद्बोधन करतात, प्रबोधन करतात, लोकशिक्षण करतात, तुम्ही अपील करतात आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तुम्ही समजावून सांगताना म्हणतात आणि आवाहनही करतात की तुम्ही पत्रिका पाहू नका, कुंडली पाहू नका, ती तपासणी तुम्ही करू नका, पण तुमच्या आरोग्याची तपासणी मात्र निसंकोचपणे करा, हे तुम्ही सांगतात. काय सांगाल तुमचं त्याबद्दलचा अनुभव? का केलं पाहिजे हे सगळं? कुंडलीपेक्षा, तुमच्या या पत्रिका पाहण्यापेक्षा कुंडलीपेक्षा आरोग्य तपासणी करून घेणं हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कुंडलीनी काय होईल की तुम्ही फक्त गुण जे म्हणतो ते माहिती नाही आहेत कुणाला की काय गुण जुळवले जातात, ते फक्त कुंडलीतच असतात, ते खरे गुण जुळतच नाहीत. तर ते जुळवण्यापेक्षा आरोग्याकडे, म्हणजे आज जे आपण म्हणतो की HIV तपासणी असेल, त्याच्यासाठी काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ज्याच्यामध्ये थॅलेसेमिया डिसीज जो म्हणजे हेरिडिटरी म्हणतो आपण की जो जाऊ शकतो, अनुवंशिक असतो आणि जो पुढील पिढीला जाऊ शकतो, तर तो रोखण्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करून घेणं. तसेच सोनोग्राफी करून घेणं. हिपॅटायटिस B आहे तर हिपॅटायटिस B करून घेणं हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी आपण जे लग्नानंतरचे जे काही प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात ते आपण याच्यामुळे रोखू शकतो. म्हणून कुंडली न पाहता हे इन्व्हेस्टिगेशन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच नक्कीच नक्की. होय होय होय. बरं, मग आपल्या कामाची दखल घेत आपल्याला अनेक सन्मानाचे, प्रतिष्ठेचे, मानाचे पुरस्कार सुद्धा मिळाले. काय सांगाल? कुठले कुठले वानगी दाखल असे पुरस्कार सांगता येतील? सर, आपले जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते मला एक कोरोना देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या हस्ते मला कोरोना वॉरियर म्हणजे कोरोनामध्ये केलेल्या कामाबद्दल मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आत्ताच मला कॅन्सर वॉरियर आणि कॅन्सर अवेअरनेससाठी एक मुंबईला महिमा चौधरींकडनं पुरस्कार मिळाला. असे 1-2 पुरस्कार जे महत्त्वाचे आहेत. बाकी तर बरेच पुरस्कार मिळालेले आहेत सर मला, पण हे सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार आहेत. बरं 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 बरं. हे सगळं म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं तर फायटिंग स्पिरिट आहेच आहे, पण आपली फॅमिली सपोर्ट पण फार महत्त्वाचा असतो. या संघर्ष यात्रेमध्ये आपलं कुटुंब आपल्यासोबत खंबीरपणे असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? सर, माझं कुटुंब हे ना जॉईंट फॅमिली आहे. वा. म्हणजे माझे सासू सासरे माझ्यासोबत असतात. अलीकडच्या काळात अभावाने ही गोष्ट आहे. बरं बरं बरं. पण जेव्हा आजारपण आलं, म्हणजे तशी मी माहेरकडूनही खूप मोठ्या फॅमिलीतून आहे, म्हणजे ते 6 भाऊ आणि 2 बहिणी असं फार मोठी फॅमिली आहे. जॉईंट फॅमिलीज होती माहेरची पण. आणि फॉर्च्युनेटली मला इकडे पण माझे सासू सासरे माझ्याजवळ राहत असल्यामुळे मला त्यांचा खूप सपोर्ट होतो. म्हणजे माझ्या करिअरमध्ये म्हणा किंवा माझ्या मुलांना सांभाळण्यामध्ये तर त्यांचा सपोर्ट म्हणजे पदोपदी त्यांचं मला सपोर्ट आहे. पण या काळामध्ये म्हणजे माझे मिस्टर म्हणा किंवा माझे सासू सासरे, माझे आईवडील पण, म्हणजे माझे माहेरची पण लोक सगळे फार खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहिले आणि त्यांनी मला मानसिक, शारीरिक म्हणजे सगळंच सपोर्ट केला. आणि माझ्या गरजा हव्या नको त्या, आणि त्यात मी प्रामुख्याने असं सांगेल की माझं लहान मुलगा त्यावेळेची 8 वर्षाचाच होता,
पण त्याला पण ते कोरोना काळच असल्यामुळे साधारण त्यांची वर्क फ्रॉम होम होतं. तर तो आणि माझा मोठा मुलगा हे 2 माझ्यासाठी मोटिवेशन्स होते. म्हणजे की या कठीण पिरियडमधून बाहेर पडण्यासाठी जर माझ्याकडे मोटिवेशन असेल तर तो सगळ्यात मोठा मोटिवेशन माझ्याकडे होता दोघांचा. आणि माझ्या लहान मुलगा 24 तास माझ्या जवळ असायचा आणि मी त्याला बऱ्याचदा हसत म्हणते की तू माझे केअरटेकर होता त्यावेळेला. आणि तो अगदी त्याच्यामुळे मला वेळ कसा जायचा हे कळायचं नाही. वा वा वा. 6 महिने निरागस मुलांची अगदी चिमुकल्या मुलांची जी थेरपी असते एका दृष्टिकोनातून ते खरंच म्हणजे ते संजीवनच असतं आपल्यासाठी नाही का. आणि त्याला हे कळत नव्हतं की आईला इतका असाध्य रोग झालाय किंवा आई कॅन्सरमुळे ग्रस्त झाली आहे. म्हणजे त्याला माहिती होतं की कॅन्सरवर तो सांगू शकत होता ऐकून माझं की कॅन्सर म्हणजे काय वगैरे. पण त्याला ह्याचा आनंद जास्ती होता की 6 महिने आई आता पूर्ण वेळ घरी राहणार. म्हणजे असं होतं की मी रोजच 8-9 तास घराच्या बाहेर असते. तो शाळेतून आल्यानंतर सुद्धा मी घरी नसते. त्याच्यामुळे त्याला त्याचा जास्त आनंद होता आणि त्या आनंदातच मग मी माझा आनंद शोधायला लागले. आणि ते माझ्यासाठी मोटिवेशन होतं की नाही आपल्याला यांच्यासाठी याच्यातून छानपैकी बाहेर पडायचं आणि पुढे चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळं करायचं आहे. बरं, मग उपचार पद्धतीच्या बाबतीमध्ये केमोथेरपी आणि नंतर मग ते रेडिएशन वगैरे सगळे हे जीवघेणे उपचार आहे असं एक साधारण समज आहे. आणि ते आहे पण त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे असतात. हो सर, पण ते करणं गरजेचं आहे. जीव घेणे आहेत असं नाही म्हणत. ते जीवदान देणारे उपचार आहेत. कॅन्सरसाठी ते जीवदान देणारे. पण ते वेदनादायी असल्यामुळे त्याला जीव घेणे असं म्हणतात लोक. सॉरी. पण सर कसं आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली आहे किंवा ड्रग्ज ज्या आता नवीन आलेल्या आहेत त्याच्यामुळे काय झालंय की त्यांचे साईड इफेक्ट जे आहेत किंवा त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत ते बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी करता येत आहेत सर. आणि ते सुसह्य आहेत. आणि जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते रिव्हर्सिबल आहेत सर. म्हणजे ते काही कालांतराने आपण पूर्ण नॉर्मल होतो. म्हणजे जे आपण महिला सगळ्यात जास्ती घाबरतात कशाला सर, तर केस जे गळतात पूर्ण जे टक्कल पडतं त्याला महिला घाबरतात. याच्यातला मी एक छोटासा किस्सा असं सांगते की जेव्हा कॅन्सर डायग्नोज झाला मला तेव्हा मला सगळ्यात मोठं टास्क होतं की माझ्या मुलांना मी कसं सांगू की हे झालंय आणि याच्यातून आपल्याला काय काय हे होणार आहे. म्हणजे पहिलं तर असं होतं माझं की हे जर अर्ली असेल तर मी नक्कीच याच्यातून 100% बाहेर पडणार. ही जर लेट स्टेज असेल तर मग आपण कितपत याच्यातून बाहेर पडू आणि कशा पद्धतीने पडू हे सांगता येत नाही. म्हणून मग मला मुलांना काउन्सिलिंग करणं खूप आवश्यक होतं. जेव्हा हा डायग्नोज झाला तेव्हा मी सर्वात आधी माझ्या 2 मुलांना घेऊन बसले आणि त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या. आणि जे टक्कल पडणार होतं म्हणजे जे केस गळणार होते त्यासाठी मी त्याला सांगितलं की बघ बालाजीला जाऊन सगळेजण केस देतात ना, तर आपल्याला तिथे न जाता इथूनच केस त्यांना द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने मी त्यांचं एक मानसिकता तयार केली आणि माझी स्वतःची पण मानसिकता मी त्याच्यामध्ये तयार करत होते त्यांना जेव्हा कन्व्हिन्स करत होते. आणि ते साईड इफेक्ट जे होते सर ते टेम्पररी होते. म्हणजे आता मला केस पण चांगले आलेले आहेत. परत त्याच्यानंतर स्किन जी काळी पडली होती ती स्किन परत नॉर्मलाइज झाली आहे किंवा मग उलटी होणे किंवा ॲब्सोल्युटली तुम्हाला ते जाणवत पण नाही. आपण ते तुम्ही त्यातनं ते एक्सपिरियन्स शेअरिंग करतायत म्हणून कळतंय. पण ज्या पद्धतीने स्वतः लढवय्येपणे या सगळ्या गोष्टीला संकटाला तुम्ही सामोरे गेलात आणि फॅमिली सपोर्ट पण तुम्हाला चांगल्यापैकी मिळालात आणि असं करून सुद्धा हे सगळं तुम्ही समाजासाठी आपण यातनं सर्वाईव्ह झालेलो आहोत. तर ही सगळी संघर्ष यात्रा समुपदेशन करून प्रबोधन करून अशा पद्धतीचे पॅम्पलेट्स माहितीपत्रक देऊन सुद्धा तुम्ही जे काम करताय मॅडम खरंच आपल्याला आणि तुमच्या कामाला सॅल्यूट आहे. आणि आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या वतीनं तुमच्या या संघर्ष यात्रेसाठी म्हणजे आम्ही ही संधी याच्यासाठीच घेतली मॅडम की असे संघर्ष योद्धे हे जनसामान्यांसमोर यावे. विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांना की ज्या उदासीन आहेत आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांची मानसिकता ही फारशी सकारात्मक नसते. त्या आपलं चूल मूल एवढंच इतकं मर्यादित त्यांचं सगळं जगणं असतं. तर ते अधिक सुसह्य व्हावं या दृष्टिकोनातून आज तुम्ही संवाद तट्ट्यावर येऊन जे
त्यांना सांगितलेलं आहे, जो उपदेश केलेला आहे, जो संदेश दिलेला आहे, तो फार लाख मोलाचा आहे. मोठं काम आपण उभं केलेलं आहे. आपल्या बकेट लिस्टमध्ये जे काही संकल्प आहेत आणि अजून बरंचसं तुम्हाला काम उभं करायचं आहे ग्रामीण भागामध्ये. मॅडम, एक प्रश्न अजून महत्त्वाचा या सगळ्या संदर्भात मला उपचाराच्या बाबतीत वाटतो की सर्जरी ही जीवघेणी असते का? स्तन पूर्णपणे काढायला लागतो का? या संदर्भामध्ये औत्सुक्यासोबत एक भीतीसुद्धा महिलांमध्ये असते. काय सांगाल याबाबत? सर, आपण जो क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये स्तन पूर्ण काढावं लागेल का हे जे विचारलं ते तसं नाहीये सर. बरं. कसं आहे की कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याच्यावर या सर्जरीज आता ठरत आहेत. म्हणजे आधी असं होतं की कॅन्सर झाला की पूर्ण स्तन काढावा लागायचा, कारण त्यावेळेला तेवढं डेव्हलप नव्हतं. पण आता म्हणजे स्तन कॅन्सरचे पेशंटही वाढल्यामुळे जे त्यांचा एक्सपिरियन्स वाढला आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलं की पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर कॅन्सर आढळला, म्हणजे कॅन्सरची गाठ जर 4 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल आणि ती दुसरीकडे कुठे वाढलेली नसेल, पसरलेली नसेल, तर अशा पेशंटमध्ये आपण ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी ही सर्जरी करू शकतो. म्हणजे त्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी काय होतं की पूर्ण ब्रेस्ट काढल्यामुळे मानसिक त्रास स्त्रीला म्हणजे सामोरं जावं लागतं. तिचं थोडंसं मानसिक स्ट्रेसमध्ये येऊ शकते आणि हा जो स्ट्रेस आहे तो बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये म्हणजे वर्किंग फिमेलमध्ये जास्ती आढळतो. त्याच्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपण ब्रेस्ट कन्झर्व करू शकतो आणि ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी करून आपण हे करू शकतो. पण जर कॅन्सर 4 सेंटीमीटरपेक्षा मोठा असेल किंवा तो इतरत्र पसरलेला असेल तर मात्र आपल्याला पूर्ण ब्रेस्ट काढणं गरजेचं असतं. अशा केसेसमध्ये ते पूर्ण ब्रेस्ट काढून पुढची ट्रीटमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये किमोथेरपी आणि रेडिओथेरपी अशी येते ती ॲडवाईस करतात सर. वा, अतिशय आय ओपनिंग करणारं असं स्पष्टीकरण मॅडम आपण केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं होतं. तर ह्या सगळ्या संकल्प तुमच्या त्या संकल्पांची पूर्ती हो अशी शुभकामना आमच्या मल्हारच्या वतीनं सगळ्या टीमच्या वतीनं आपल्याला देतो. आणि संवाद कट्ट्यावर आपण आलात आणि छानपैकी आपल्या गप्पा ह्या तुमचं जे संघर्ष यात्रा आहे, संघर्ष आहे आणि संकटावर केलेली मात आहे, 2 हात आहे, या संदर्भात आपण जे सांगितलेलं त्याबद्दल आमच्या वतीनं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. ह्या वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण सेल्फ एक्झामिनेशन कशा पद्धतीने करायचं ते दिलेलं आहे आणि त्या किती उपयोगी आहेत आणि कोणत्या वेळेला करायचं हे पण ते फार महत्वाचं आहे सर. म्हणजे पाळी यायच्या आधी, नंतर पाळी यायच्या नंतर कधी करायचं किंवा ज्यांना पाळी येत नाही त्यांनी कसे करायचे